भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी विलेपार्ले भागात आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले। विशेष बाब म्हणजे या कार्यालयास सेवालय असे नाव देण्यात आले असून आगामी विधानसभेत पार्लेकरांचा संपूर्ण विकास करण्यासाठी संजय उपाध्याय यांनी या सेवालयाचा उपयोग करणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच पक्षाने संधी दिल्यास आपण विलेपार्ले भागाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले। मार्फत विलेपार्लेमध्ये ऑफिस उद्घाटन करण्यात आलेलं काय? नवरात्रीच्या शुभ दिवशी आज माझ्या सेवालयाचं उद्घाटन केलं आहे। सकाळी पूजा अर्चना करून उद्घाटन संपन्न झालं आहे। राजकीय क्षेत्र असताना अनेक लोकांना भेटायचं असतं आणि अशा वेळी कार्यालयाची नितांत आवश्यकता असते, म्हणून आज विलेपार्ल्यात या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे। सर, राजकीय थोडीशी घडामोडी पाहता ही जागा निवडण्याच्या मागचं काही कारण असेल? माझे आजोबा 1946ला विलेपार्ल्यात राहायला आले, तेव्हापासून विलेपार्ले माझी कर्मभूमी आहे, तर पार्ला सोडून कुठे मी ऑफिस करायचं? सर, अजून एक प्रश्न आहे की विधानसभा आता आगामी विधानसभा जवळ आलेला आहे, तुम्ही देखील इच्छुक उमेदवार असं सांगितलं आहे, तर तिकीटच्या बाबतीत तुम्हालाही कन्फर्म झालं ते काय सांगाल त्याबद्दल? पक्षात माझ्याकडे महामंत्री म्हणून जबाबदारी आहे। मी पक्षाचा एक प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पडण्याची ईश्वराने शक्ती दिली आहे। जर पक्षाने जबाबदारी दिली तर निश्चित करणार। जर पक्षाने जबाबदारी दिली तर मला थोडं विचारायचं वाटतं की स्थानिक प्रश्न या कोणत्या प्रश्नावर नेमका भर असेल? विलेपार्ल्यात एअरपोर्ट, ट्रॅफिक, स्लम रिहॅबिलिटेशन असे अनेक प्रश्न, याशिवाय विलेपार्लेतील युवकांचे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती इलेक्शन असेल। महायुती एकंदरीत पाहता तुम्हाला वाटतं का की उमेदवार भरपूर इच्छुक आहेत आणि त्यांनी सुद्धा आपली दावेदारी समोर आणली आहे, अशा वेळेस पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेते? महायुतीमध्ये सामंजस्य आहे। आमचे ज्येष्ठ नेते वेळोवेळी भेटत आहेत आणि तुमच्या समोर योग्य फॉर्म्युला लवकरच डिक्लेअर होईल। सर, एक प्रश्न, नुकतीच एक बातमी आली की उद्धव ठाकरेंच्या हस्ते ठाकरे गटाच्या मशाल गीताचं नाव झालं, त्यात त्यांनी अमित शहाच्या वक्तव्याचा फरशा दसरा मेळाव्यात पाडेल असं वक्तव्य केलंय, तुम्ही या वक्तव्याला कसं पाहता? औरंगजेब सेनेबद्दल भाष्य करण्याची आजच्या दिवशी आवश्यकता नाही। सर, जनतेमध्ये तुमची जे संबंध आहेत, आता जर तुम्हाला जर मत तिकीटून भेटून देण्यात आला तर किती मताने तुम्ही निवडून येऊ शकतात, काय सांगाल त्याबद्दल? विलेपार्ले हा राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचा गड आहे। अनेक वर्षापासून श्रम करून अनेक कार्यकर्त्यांनी हे पक्षासाठी काम करून हे गड उभारलंय आणि जर पक्षाने जबाबदारी दिली तर ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या विधानसभेत असेल। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।